डर जो उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा। बात पर है खाद मौत की बिछी बिसात, उठा तो गिरेगा गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा मिला तो मारेगा। माझ्या राजाला जर मरण आलं ना, स्वराज्याच्या लाखाचा पोसिंदा जिवंत ठेवायचा असेल ना, तर स्वतःच्या छातीची धार करून लढणारा मैत्राला. स्वतःच्या लेकराचे लगीन ठरलं होतं, त्याच्या अक्षता घेऊन मैत्राला एका मित्राला दुसऱ्या मित्राला पाहिलं, दोघा समोरासमोर गेले, गपकन एकामेकाला मिठी मारली, दोघांनी एकामेकाच्या गालावर हात फिरवले, आनंदी आनंद होता. दोघांनी एकामेकाला आलिंगन दिलं, डोळ्यात पाहिलं, आनंदाचे अश्रू डसा 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 गळू लागले. शिवांच्या डोळ्यातल्या पाण्यानं तानाजीरावांच्या चरणाला अभिषेक झाला. तानाजीराव बोलते झाले, राज युद्धाचा पोशाख परिधान करून आमचा राजा कुठे निघाला. तानाजी सारखा नरवीर योद्धा जिवंत असताना शिवाजी राजानं लढावं, मग राजा आमच्या सारख्या बावळ्यांचा उपयोग तो काय. नाही तानाजीराव, तुमच्या घरी शुभ कार्य, तुमच्या घरी लगीन कार्य आणि घरचं लग्न टाकून जर तुम्ही लढायला निघालात तर हे स्वराज्याच्या राजाला शोभणार नाही. तानाजीरावांनी विचार केला, शिवाजी राजे आपल्याला काही लढायला जाऊ देणार नाही. तानाजीराव मागं सरले, उजवा पाय पुढे टाकला, डावा पाय मागे टाकला, डाव्या हातानं कमरेला म्यान असणाऱ्या तलवारीचं म्यान पकडलं, उजव्या हातानं सरळ तलवार बाहेर काढली आणि स्वतःच्या मानावर ठेवली. तानाजीराव बोलते झाले, राजा कोंडाणा घेईल तर तान्याच घेईल, कोणाची विषय तानाजीरावाशिवाय कोंडाण्याची मोहीम करल. आणि मोहीम तोंडावरती आली. तानाजीरावांनी विडा उचलला. राजे बोलतायत, ताना घरामध्ये लेकराचे लगीन कार्य, घराच्या दारात मंडप पडला, हळद लागली, हळद पिवळी झाली. तानाजीराव लेकराचं लगीन करा, घरात लक्ष्मी आला, सुनबाई आला, अभिमानाला नवमती झाला, दान धर्म करा, गो पूजन करा, गो ब्राह्मण पूजन करा, हवं ते स्वराज्याकडून घ्या. तुम्ही स्वराज्याचं देणं लागता, युद्धाची भाषा बोलू नका. नाही राज, नाही जमायचं. तानाजी जिवंत असताना जर स्वराज्यात मोहीम घडत असेल ना, तर लेकराच्या लग्नाची आम्हाला काही घेणं देणार नाही. राजा ऐकता का, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या राईबाचं, मग माझ्या राईबाचं. स्वतःच्या दारामध्ये मंडप पडलाय, सारं घर पही पाहुण्याने गलबलून गेले, लेकराच्या गालावरती हळद लागली. काय हवं असतं माणसाला, एवढंच हवं असतं. पण लेकराचं लग्न पाठीमागं टाकलं. तानाजीराव घोरपडीसारखे कोंडाण्याला चिटकून बसले. यशवंत नावाच्या लोकांनी गडाची पाहणी केली. ज्यांच्या पदरात नेहमी यशच येत होतं म्हणून त्यांना यशवंत म्हटलं गेलं. गडाचा सरळ खोच असणारा कडा चढून आमचे मावळे रात्रीच्या काळ्या कुटा अंधारात गडावरती चढले. हे पाहत होते, त्या ठिकाणी मोगल पहारा देत होते. पहारा देणाऱ्या मोगलांच्याकडे पाहिलं गेलं. एका मागून एक 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 करता करता आमचे 300 मावळे वर चढले, दोरखंडाला धरून गेले. वर पाहतायत गडावरती निरव शांतता होती. जिकडे तिकडे आगीच्या मशाली पेटल्या होत्या. मंद प्रकाशामध्ये कुणीतरी पहारा देत होतं आणि त्यात ललकारी झाली. पाहता पाहता मराठ्यांनी नंग्या तलवारी बाहेर उपसल्या गेल्या आणि त्या ठिकाणी जोरात तुतारी फुंकली गेली. हर हर तुम्ही खाली बसलेले सगळे पाकिस्तानात नाराय का? तुम्ही सगळे भारतातले आहे ना? हे वरचेने बिंबीचा देठ उघडला, तुमचं काय झालं? ऐका ऐका,
या धर्ममंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती जर हिंदू असेल, प्रत्येकाच्या हृदयात भगवाच असेल, प्रत्येकाच्या चित्तात पुण्यश्लोक छत्रपती असतील, ज्याला वाटतंय मी अफजल खानाचा जावाय आहे त्यानं दुर्लक्ष करा, ज्याला वाटतंय मी बडी बेगमची सुनबाई आहे त्याने दुर्लक्ष करा. पण जे ज्ञानोबा तुकोबांचे वंशज आहेत, ते हिंदूंचे वंशज आहेत, त्यांनी ताट मानेने स्वाभिमानानं आपले दोन्ही हात वर करा. जे हिंदू आहेत त्यांनी, माझा आवाज बाहेर येत असेल, बाहेर बसलेले तुम्ही हिंदू असाल तर तुम्हीही हात वर करा, मला दिसा अगर दिसू नका. जे हिंदू आहेत त्यांनी हात वर करा. मी अगोदरच सांगतोय, हिंदू म्हणजे कोणत्या एका धर्मात अडकायचं नाही. हिंदू आपली संस्कृती आहे. सगळ्यांनी हात वर. हा, वा वा वा. बेंबीच्या देठापासून इंद्राच्या सिंहासनाला लात घालून इंद्रासमोर स्वतःचं 32वन सुवर्ण सिंहासन स्थापून हे ऐकाना स्वाभिमानानं बसलेला तुमचा आमचा बाप केसेकरांचा आवाज ऐकून अभिमानानं हसला पाहिजे. मृदंगमणी सोडून बाकीचे सगळे हात ताट. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमान पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज की वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की ऐका, हर हर महादेवचा गजर झाला आणि एका मागून एक लढवये योद्धे तुटून पडले. पाहता पाहता युद्धाचा प्रसंग चालू झाला. तलवारी खडकाडू लागल्या, रक्त सोडू लागल्या, गरिबांच्या रक्ताचा अभिषेक करू लागला. चित्कारी माती फार 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 कापू लागली. गरिबांच्या रक्तानं शारली, हिरव्या रक्ताचा अभिषेक झाला काळ्या मातीला आणि उदयमान नावाचा रंगाडगा राजपूत करातून बाहेर पडला. मराठ्यांच्या नंग्या तलवारींचा चालू असणारा नंगा नाच त्यानं पाहिला. तडतडून नाक त्याच्या रक्तात जागी झाली. धावत आला तानाजीराव नावाचं वादळ त्यानं स्वतःच्या अंगावरती घेतलं. घनघोर लढाई झाली. तानाजीरावांनी